नमस्कार सर. नमस्कार. ओके, माझी समस्या अशी आहे की मी ज्या क्षेत्रात काम करतो, तर दिवसभर खूप साऱ्या लोकांना हँडल करावं लागतं. त्याच्यामुळे मला भयंकर राग येतो. तर ओके. चिडचिड होते माझी. तर काही म्हणजे हे राग येत असल्यामुळे मग चिडचिड होते, भयंकर चिडचिड होते. काय करायला पाहिजे यासाठी? ओके. आपण आता ना एक शॉर्ट सेशन घेऊया, कारण आपलं वेळ पण वेळ झाली. झालेला आहे. ओके. बरोबर. प्लीज आता मला एक सांगा, की ह्या रागाला तुम्हाला कमी करायला आवडेल की वाढवायला आवडेल? नाही, कमी करायला ओके. ऑब्व्हियसली. आता मला एक सांगा, की रागामुळे तुम्हाला नेमक्या काय-काय समस्या निर्माण होतात? तर माझी चिडचिड होते, खूप चिडचिड होते. डोकं दुखायला लागतं. ओके. महत्वाचं मानसिक खूप चिडचिड होते, त्रागा होते सगळे जीवाचा. ओके. हं, ओके. तर या समस्याला आपण सोडवण्याचा प्रयत्न करूया. हं. आता मला एक सांगा, की साधारणतः तुम्हाला सांगता येईल का, की कोणत्या सिच्युएशनमध्ये नेमकं तुम्हाला रिसेंटली राग आलेला आहे? हं. पोरं भांडणं करतात आपसात, म्हातारे भांडणं करतात आपसात. मग ते ऐकत नाही. आपण एक सांगावं ते दोन करते. मग खूप राग येते. आणि असं कधी असं. घडलं? असं कधी घडलं? रोजच घडते दिवसातून 100 वेळा. ओके. आज घडलं का असं? आज पण घडलं. नॉर्मल डेली रुटीन आहे हे. ओके. आणि आज नेमकं कोणत्या घटनेमुळे तुम्हाला जास्त राग आला? असं जास्त आता लगेच मला सांगता येणार नाही. आठवून पण पहा, की कोणत्या घटनेमध्ये तुम्हाला राग आला? अशी एखादी घटना मला सांगा. हां, मगाशी 2 पोरं भांडत होते भयंकर. सांगत होतो मी त्यांना, ऐकत नव्हते. अच्छा, म्हणजे 2 मुलं एकमेकांसोबत भांडत होते आणि तुमची मारत गोष्ट होते. पण ऐकत नव्हते, बरोबर? हं, हं. आणि या घटनेमुळे तुम्हाला राग आला. हो. आता सपोज जर हे मुलं भांडले नसते, तर तुम्हाला राग आला असता का? नाही. म्हणजे याचा अर्थ हे मुलं आपसात भांडले म्हणूनच तुम्हाला राग आला, बरोबर? बरोबर. पण आता सपोज तुमच्याच वयाचे हं, तुमच्या 10 मित्र जर आहेत आणि त्या 10 मित्रांच्या सोबत सुद्धा हीच घटना घडली, तर तुमच्या हं. 10 मित्रांनाही तुमच्या एवढाच राग येईल का? एक्झॅक्टली नाही. सेम. नाही, नाही. आता बघा, ज्यावेळेस घटना ही सारखी असतं, त्यावेळेस त्याचे परिणाम पण सारखे व्हायला पाहिजे की नाही? बरोबर आहे. आता काही मुलांना तुमच्यापेक्षा जास्त राग येईल, काही तुमच्या मित्रांना ते तर मारू पण शकतील. काही लोकांना तुमच्यापेक्षा कमी राग येईल, काही लोकांना तुमच्या बरोबर. एवढा राग येईल. बरोबर? हं. बरं, हे असं नेमकं का बरं होत असावं? घटना तर सारखी आहे, तरी पण परिणाम वेगवेगळे मिळतात. असं का होत असावं? मला नाही माहीत बा. तुम्ही एक अंदाज करून पहा, एक कल्पना करून पहा, एक अनुमान लावून पहा, की एकच घटना आहे, तरी पण लोकांवरती त्याचा वेगवेगळा परिणाम का बरं होत असेल? का? ओके, ओके. स्वभाव आपापल्या स्वभावामुळे कदाचित. हां, म्हणजे त्या प्रत्येकाचा स्वभाव म्हणजे हं. विचार करण्याची पद्धती वेगवेगळी असते, बरोबर? बरोबर. आता बघा, सुरुवातीला तुम्ही म्हणालात, की ते 2 व्यक्ती भांडले म्हणून तुम्हाला राग आला. मग ही गोष्ट बरोबर. खरी आहे का? काय? मग आता बघा, की तुम्ही सांगितलात, की प्रत्येकाला जे फील होतं ते त्यांच्या त्यांच्या स्वभावानुसार, त्यांच्या त्यांच्या विचारानुसार, बरोबर? हं. म्हणजे याचा अर्थ त्या 2 मुलांच्या भांडणाबाबत तुम्ही जो विचार केला, त्या विचारामुळे तुम्हाला राग आला. हो. म्हणजे सुरुवातीला तुम्हाला जे वाटलं, की ते 2 मुलं भांडतायत म्हणून तुम्हाला राग आला, ही गोष्ट वास्तविक आहे का? नाही. तर तुमचे विचार त्या तुमच्या रागाला जबाबदार आहेत, बरोबर? बरोबर आहे. बरं, आता हे नेमके विचार कोणते आहेत? ही गोष्ट पण आपण फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करूया, की बरोबर. सपोज हे विद्यार्थी तुमच्या समोर भांडतायत आणि तुम्हाला जर ऐकत नसतील, तर या घटनेबद्दल तुम्ही काय विचार करता? हं. की जर खरोखर हे विद्यार्थी म्हणजे मुलं तुम्हाला ऐकत नाही आणि आपसात भांडतात, तर याचा काय अर्थ लावता तुम्ही? तेव्हा या घटनेबद्दल तुम्ही काय विचार केला होता? का बरं ऐकत नाही हे? का असे करतात? किती वेळा सांगू मी यांना? ओके. सांगून थकून गेलो. तुम्ही वारंवार सांगूनही ते जर तुमचे ऐकत नसतील, तर याचा काय अर्थ लावता? काही अर्थ नाही. चिडून जातो मी. 2 दिवस रोज आहे ना रुटीनमध्ये त्रास होऊन जातो. डोकं बंद होऊन जातंय. नाही, काहीतरी तुम्ही विचार करत असाल.
का की ऐकत नाहीये? म्हणजे असं का ऐकत नाही बाई लोक, असाच आणि प्रश्न पडतोय. आणि यांनी जर ऐकलं नाही तर? मग काय पर्याय आहे त्याला? काहीच नाही, त्यांना रागवावं लागतं. बाकी काहीच नाही उपाय. नाही, सपोज आता तुम्ही थोडस रिमाइंड करून बघा की जर मुलं तुमची जर गोष्ट ऐकत नसतील तर तुम्ही हम्म. त्याबद्दल काय विचार करता? की बघ मुलांनी मग. ऐकून घ्यायलाच पाहिजे, की जर हा. मुलांनी ऐकून घेतलं नाही तर ही हा. गोष्ट मला सहन होणार नाही? हम्म. किंवा नाही, जर म्हणजे ऐकून घेतलंच पाहिजे असं वाटतं मला, की ऐकलं पाहिजे, नाही केलं पाहिजे असं. ओके. सांगितलेल्या गोष्टी कशा प्रॉपर केल्या पाहिजे. असं आता वाटतंच बघा म्हणजे. की ही झाली डिमांड हो. की ऐकूनच घ्यायला पाहिजे, माझं ऐकायलाच पाहिजे, असंच घडायला पाहिजे, असं घडायलाच नाही पाहिजे, असं जेव्हा आपण म्हणतो ना तेव्हा ती असते डिमांड. हम्म. आता या डिमांडमुळे काय होतं की आपण हम्म. स्वतःला अस्वस्थ करून घेतो. आता हम्म. मला एक सांगा की या जगाची निर्मिती तुम्ही केली आहे का? नाही. बरं, व्यक्ती हे जे आहेत हे तुमच्या विचारानुसार वर्तन करतात का? नाही. बरं, तुम्ही इतरांच्या वर्तनानुसार विचार करता का? नाही. मग तुम्ही असं कसं विचार करू शकता की कोणत्या व्यक्तीने कसं वागावा, कोणी भांडण कसं करावं, कोणी भांडण करू नये, हा विचार तुम्ही कसा काय करू शकता? नाही. बरं, मला एक सांगा की व्यक्ती हे रिमोटवर चालणारे खेळणे आहेत का? की जेव्हा नाही. पाहिजे तेव्हा आपण त्यांची बटन दाबली की त्यांचं वर्तन बदलेल? जसं आपण टीव्ही पाहताना ना एक चॅनल आवडलं नाही की लगेच आपण दुसरा लावतो. त्यासारख्या लोकांना आपल्याला कंट्रोल करता येतं का? त्यांचं वर्तन आणि विचारांना आपण कंट्रोल करू शकतो का? नाही. आणि तरी पण तुम्ही हा विचार करता की लोकांनी तुमच्या विचारानुसार वागायला पाहिजे, असं म्हणणं हम्म. खरंच तार्किक आहे का? नाही, तार्किक तर नाहीच आहे. आता जर हा विचार तार्किक नसेल तर या विचार केल्यामुळे खरंच त्यांचं वर्तन बदलतं का? नाही. आता त्यांचं वर्तनही बदलत नाही, हा विचार तार्किकही नाही. बरं, असा विचार केल्यामुळे तुम्हाला काहीतरी फायदा होतो आहे का? नाही. नाही. फायदाही होत नाही. आता या विचाराच्या ऐवजी जर तुम्ही असा विचार केलात की जर हे मुलं भांडले नाहीत तर मला आवडेल, पसंत पडेल. हे एकमेकांसोबत भांडतात, ही गोष्ट मला पसंत नाही, मला आवडत नाही, कारण ही गोष्ट वाईट आहे. पण ते भांडूच नयेत असं म्हणणं तार्किक नाही, वास्तविक नाही आणि गरजेचं नाही. असं जर विचार केला तर तुम्हाला तेवढंच राग येईल का? हा, राग नाही येणार, थोडा कमी येईल. हा, म्हणजे याच्यातनं पुन्हा प्रूव्ह होतं की तुम्हाला जो राग येतो ना तर त्या लोकांच्या भांडणातनं नाही, तर त्या भांडणाबाबत तुम्ही जो विचार करता ना त्या विचारामुळे तुम्हाला राग येतो. बरोबर. बरोबर आहे. मग आता तुम्ही काय करा, की पहिल्यांदा तुमचा अतार्किक विचार जो आहे, की यांनी असंच करायला पाहिजे, तो विचार सोडून द्या आणि हम्म. त्याच्याऐवजी हा जो रॅशनल विचार आहे, पसंती आणि नापसंती. जर घटना चांगली असेल तर बाबा मला आवडली, घटना जर चुकीची असेल, वाईट असेल तर बाबा मला ही घटना पसंत नाही. अशा पद्धतीचा तुम्ही विचार करू शकता आणि याबद्दल ना काही स्ट्रॅटेजी तुम्ही यूज करू शकता. हम्म. हा, काही कठोर नियम तुम्ही आखू शकता की जर तुम्हाला असं करायचं असेल तर तुम्ही या प्रिमाईसच्या बाहेर तुम्हाला काय करायचं ते करू शकता. आणि सुरुवातीला जर इतरांचा राग कमी करायचा असेल तर पहिल्यांदा तुम्हाला स्वतःवर काम करावं लागेल. कारण हो. एखाद्या व्यक्तीला आपण ओरडून सांगतो अरे शांत राहा, अरे पण आपणच ओरडत आहोत ना त्याला सांगतो की गप्प राहा. हे कसं काय हम्म. पॉसिबल आहे? मग हम्म. तुम्ही स्वतः रागावरती काम करून स्वतःचा राग कंट्रोलमध्ये किंवा मॅनेज करू शकता. त्याच्यानंतर तुमच्या ऑफिसमध्ये काही कठोर नियम तुम्ही आखू शकता की अशा पद्धतीचं वर्तन यानंतर खपवून घेतल्या जाणार नाही. त्यांना हम्म. इंटिमेशन देऊ शकता. पण त्यापूर्वी तुमचं हा जो अतार्किक विचार आहे त्याला तुम्हाला बदलवण्याची गरज आहे. हम्म. ठीक आहे, की हो. असंच घडलं पाहिजे. कारण बरेच जण आपल्याला पत्नीबद्दल असेल, मुलांबद्दल असेल किंवा जगाबद्दल असेल आपल्या डिमांड असतात की यांनी असं करायला पाहिजे, यांनी हे करायला नको होतं. काही लोक तर असेही बोलतात की या क्रिकेटरनी सिक्स मारायला पाहिजे होतं. जणू काही हाच खेळत आहे त्या ग्राउंड वरती. हम्म. आता तो खेळत आहे आणि आपण कसं काय डिमांड करू शकतो की त्यांनी काय करायला पाहिजे? बरोबर. बरोबर आहे. आपण काय ठरवू शकतो की मी काय करायला पाहिजे हे मी ठरवू शकतो.
आता मग इतरांनी काय करायला पाहिजे हे कोण ठरवेल? ते इतरच लोक ठरवतील की नाही? बरोबर. म्हणून डिमांड करणं सोडून द्या, त्यामुळे तुम्हाला रागही येणार नाही, चिडचिड होणार नाही, हम्म. आणि तुमचं राग या पद्धतीनं तुम्हाला कमी करता पण येईल. ओके. धन्यवाद. ओके, तुम्ही अगदी थोड्या वेळामध्ये आलात, पण अतिशय समर्पक समस्या प्रेझेंट केलीत, अतिशय उत्तम सहकार्य दिलात, त्याबद्दल आपलं धन्यवाद.